तब्बल 15 वर्ष, एक महिना आणि 23 दिवसांच्या मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर हिंगोली जिल्ह्यातील पवार कुटुंबाच्या पदरात न्याय पडला. गुरुवारी 2 जुलैला वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत रिसोडच्या तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर मयत बेग्या पवारच्या वृद्ध आईनं भावूक प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलाचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता किंवा त्यानं साधा कोणताही गुन्हा सुद्धा केला नव्हता. फक्त तो पारधी समाजाचा होता म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकवून पोलिसांनी त्याला मारून टाकलं. त्या आरोपी पोलिसांना आज शिक्षा मिळाली. आम्ही सीआयडी आणि सरकारी वकिलांचे आभार मानतो. अशा शब्दात मयत बेग्या पवारच्या आईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पण मंडळी, 15 वर्षांपूर्वी 10 मेच्या दिवशी बेग्या पवार सोबत नेमकं काय घडलं होतं? त्यावेळी हिंगोली, वाशिमसह राज्यभरात गाजलेलं कस्टोडियल डेथचं ते प्रकरण नक्की काय होतं तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, तारीख होती 10 मे 2011. वेळ सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यानची. रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार माधव धांडे यांच्या नेतृत्वाखालील पथक हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावात दाखल झालं होतं. पोलिसांच्या या पथकानं गावातील पारधी वस्तीत राहणाऱ्या नेनू पवार यांच्या घरावर धाड टाकली आणि मुलगा बेग्या पवार याला ताब्यात घेतलं. बेग्यासोबत शेतात झोपलेल्या राजू पवार याला सुद्धा पोलिसांनी शेतातून उचललं. चौकशीसाठी घेऊन जात आहोत असं सांगून या दोघांनाही जबरदस्तीनं अंधाऱ्या रात्रीच रिसोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांना त्यांच्यावर चोरीचा संशय होता, त्यामुळे चौकशी दरम्यान या गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी मुख्य आरोपी म्हणून बेग्या पवारवर दबाव टाकण्यात आला. आम्ही कोणतीही चोरी केली नाही, आम्हाला सोडून द्या अशी हात जोडून विनवणी तो पोलिसांकडे करत होता. पण त्यानं गुन्हा कबूल करावा यासाठी पोलिसांनी त्याला कोठडीत अमानुष मारहाण केली. या मारहाणीनंतर वाशिमला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच दिवशी म्हणजे 10 मेला बेग्या पवारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. त्यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या नोंदीनुसार बेग्या पवारच्या शरीरावर मारहाणीच्या तब्बल 44 खुणा आढळल्या होत्या. कोठडीत अमानुष मारहाण, अति रक्तस्राव आणि त्याचा बसलेला मानसिक धक्का यामुळे बेग्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. पण रिसोड पोलिसांनी त्यापूर्वीच या प्रकरणात कलम 174 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान या घटनेनंतर पारधी समाजात संतापाची लाट उसळली. या संशयास्पद प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पारधी समाजाला साथ देण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते देखील मैदानात उतरले. त्यांनी सुद्धा निष्पक्ष चौकशीची मागणी करत आंदोलन आणखी तीव्र केलं. अखेर जनतेच्या वाढत्या दबावानंतर राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला. सीआयडीने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपास सुरू केला. त्यात सीआयडीला रिसोडचे ठाणेदार माधव धांडे आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात पुरावे सापडले. त्यामुळे सीआयडीनं आरोपी असलेल्या पोलिसांविरुद्ध कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा तसंच अॅट्रॉसिटी म्हणजेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे अवघ्या 34 दिवसात सीआयडीनं निष्पक्ष तपास करून पोलिसांवर गुन्हे नोंदवले आणि सप्टेंबर 2011 मध्ये शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा न्याय वैद्यकीय अहवाल आला. साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे वाशिमच्या जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोप पत्र सादर केलं. त्यानंतर ठाणेदार माधव धांडे याच्यासह सर्व 9 आरोपींवर सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण पुढे निलंबनाचा ठराविक काळ पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. त्यापैकी 4 आरोपी सध्या सेवेत असल्याचं समजतंय. दरम्यान न्यायालयात दोषारोप पत्र सादर झाल्यानंतर तब्बल 15 वर्ष, 1 महिना आणि 23 दिवस पीडित कुटुंबानं न्यायालयीन लढा दिला. त्यात आता वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्या आरोपींची नावं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जन्मठेपेसोबत त्यांना न्यायालयानं 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि हा दंड न भरल्यास 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची देखील शिक्षा सांगण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. झपाटे यांनी हा निकाल दिलाय. दरम्यान न्याय मिळाल्यानंतर कोर्टाच्या बाहेर मयत बेग्या पवारचे वृद्ध आई वडील आपल्या मुलाचा फोटो दाखवताना दिसून आलेत. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते.
त्यांनी तपास अधिकाऱ्यांचे आणि वकिलांचे हात जोडून आभार मानले. वडील नेनू पवार, आई कलाबाई आणि पत्नी संजीवनी पवार यांनी हा निकाल पाहण्यासाठी तब्बल 15 वर्ष वाट पाहिली. मंडळी, ज्यावेळी बेग्याचा मृत्यू झाला त्याच्या 1 वर्ष आधीच त्याचं लग्न झालं होतं. पण पत्नीसोबत सुखी आयुष्य जगणाऱ्या निष्पाप बेग्या पवारचा पोलिसांनी जीव घेतला. दरम्यान या प्रकरणात सरकारी पक्षाकडून एकूण 47 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यात मयताचे आई वडील, पत्नी, पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. याशिवाय या प्रकरणातील आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे सीआयडीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अनवर महबूब शेख यांनी स्वतः या प्रकरणी आरोपींविरोधात रिसोड पोलिसात फिर्याद दिली होती. त्यापूर्वी सुरुवातीचा तपास हा त्यांनीच केला होता, पण त्यानंतर त्यांच्याच पदावरील अधिकारी डी.पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं घटनेचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. मंडळी, या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट श्रीराम काळू तर सहाय्यक वकील म्हणून अभिजित व्यवहारे यांनी काम पाहिलं. न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर ॲडव्होकेट श्रीराम काळू यांनी प्रतिक्रिया दिली की सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो खाकी गणवेशातील अधिकारी का असेना, हे आज न्यायालयाच्या निकालानं सिद्ध केल्याचं वकील श्रीराम काळू यांनी म्हटलंय. तर मंडळी, मयत बेग्या पवारवर पोलीस ठाण्यात आधी सुद्धा कोणताही गुन्हा दाखल नव्हता, पण केवळ चोरीच्या संशयावरून पोलिसांनी त्याला गुन्हा कबूल करण्यासाठी कोठडीत अमानुष पद्धतीनं मारहाण केली. गुन्हा सिद्ध झालेला नसताना अशी मारहाण करण्याचा पोलिसांना कुठलाही अधिकार नसतो, पण कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनीच कायदा हातात घेतला आणि एका गरीब लेकराचं आयुष्य संपवलं. त्यामुळे पोलीस जरी असले तरी त्यांनाही कठोर शिक्षा होऊ शकते असा संदेश आता न्यायालयाच्या निकालातून स्पष्टपणे देण्यात आलाय. सध्या या निकालाची राज्यभरात चर्चा सुरू आहे, पण आरोपी पोलिसांना सुनावलेली ही जन्मठेपेची शिक्षा वरच्या न्यायालयातही कायम राहते का ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी या घटनेसंदर्भात आणि न्यायालयाच्या निकालाबाबतीत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा.